नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2023 या संपूर्ण वर्षातील कृषी व पर्यावरण विषयक घडामोडी बघणार आहोत। बघा, आपण राजकीय घडामोडीवरती ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला, तर त्या व्हिडिओवरती तुमच्या सर्वांच्या कमेंट्स होत्या की या नोट्स कुठे मिळतील किंवा संपूर्ण व्हिडिओज टाका, लवकर टाका वगैरे। तर मित्रांनो, या नोट्स कुठे मिळतील, त्या कशा डाउनलोड करायच्या व तसेच या उर्वरित टॉपिकचे व्हिडिओ तुम्हाला कुठे मिळतील हे सर्व काही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओच्या शेवटी मी ते सांगेल। पहिल्यांदा आपण जो टॉपिक आहे तो कव्हर करून घेऊया, त्यानंतर या नोट्स कशा मिळतील, याची अदर व्हिडिओज कुठे मिळतील, सर्व मी तुम्हाला इन डिटेल सांगेल। सो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो बघा, या ज्या आपल्या नोट्स आहेत त्या अतिशय कमी कंटेंट पण एक्झाम ओरिएंटेड कंटेंट या नोट्समध्ये आहे आणि यातील आपण आज कृषी व पर्यावरण घडामोडी हा टॉपिक कव्हर करणार आहोत। बघा, संपूर्ण वर्षातील म्हणजे 2023 मधील आपण हे कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, करंट अफेअर्सचा डाटा जो असतो तो खूप जास्त असतो आणि त्यातील एक्झामला येणारा डाटा आपल्याला खूप सिलेक्टेड विचारला जातो। आणि जर तुम्ही PYQचा चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहित असेल की आपल्याला एक्झाम दृष्ट्या काय वाचायला लागतं, म्हणजे पुस्तकामध्ये एक्स्ट्राची जी माहिती आहे ती कशी स्किप करायची आणि इम्पॉर्टंट पार्ट कसा काढायचा हे तुम्हाला या नोट्सच्या माध्यमातून समजेल। तुम्हाला ही नोट्स देखील मी शेअर करणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल। बघा, कृषी व पर्यावरण घडामोडी आपण बघूया। आता मी राजकीय घडामोडीनंतर डायरेक्टली हा टॉपिक घेतला। उर्वरित जे टॉपिक आहेत किंवा उर्वरित जे तुमचे घटक आहेत, जसं की आर्थिक घडामोडी, त्यानंतर हे सर्व टॉपिकचे व्हिडिओज तुम्हाला कसे मिळतील हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल। बघा, आता सुरुवात करूया आपण। पहिली महत्त्वाची कृषी आणि पर्यावरण विषयक घडामोडी म्हणजे 5वी व्याघ्रगणना 2022। बघा मित्रांनो, 2006 पासून जी नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे तर ती व्याघ्रगणना करत असते आणि 2022ला 5वी व्याघ्रगणना झाली। म्हणजे 2006ला प्रथम, 2010ला दुसरी, 14ला तिसरी, 18ला चौथी आणि 2022ला आता 5वी झालेली आहे। तर अहवाल आलेला आहे 29 जुलै 2023 रोजी, वर्ल्ड टायगर डे असतो त्या दिवशी हा अहवाल आलेला आहे। आणि बघा, या अहवालामध्ये सांगितलेलं आहे की नॉन कॅमेरा ट्रॅपमध्ये 3682 वाघ आलेले आहेत किंवा दिसलेले आहेत आणि कॅमेरा ट्रॅप जे होते त्यामध्ये 3167 वाघ आहेत। वार्षिक वाढ मित्रांनो 6.1% झालेली आपल्याला दिसते। महाराष्ट्रामध्ये सध्या 444 वाघ आहे ॲज पर 2022चा हा अहवाल। सर्वात जास्त वाघ जे आहे मित्रांनो ते MP मध्ये आहेत 785 आणि त्यानंतर कर्नाटकमध्ये 563 आणि 560 जे आहे ते उत्तराखंडमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 444, महाराष्ट्र चौथ्या नंबरला आहे। बघा, जे उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट आहे तिथे 260 आहे। बांदीपूर जे आहे कर्नाटकमधील व्याघ्र प्रकल्प तिथे 150 वाघ आहेत। नागरहोल कर्नाटक 141 आणि बांधवगड MP इथे 135 आहे। दुधवा जे आहे UP मधील म्हणजे उत्तर प्रदेशमधील 135 वाघ तिथे आहेत। बघा, आता ही घडामोडी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण बघा तुम्ही जर बघितलं तर प्रोजेक्ट टायगर जो आहे म्हणजे व्याघ्र प्रोजेक्ट किंवा व्याघ्र प्रकल्प जो आहे त्याला 50 वर्ष कंप्लीट झालेले आहे। त्यामुळे यावरती क्वेश्चन येणे खूप जास्त एक्सपेक्टेड आहे की यावरती क्वेश्चन येईल। MEE मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशननुसार केरळमधील जो पेरियार व्याघ्र प्रकल्प आहे त्याचं सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन आहे असं या अहवालानुसार आपल्याला कळतं किंवा मॅनेजमेंट इफेक्टिव्ह इव्हॅल्युएशननुसार कळतं। सो तुम्हाला क्वेश्चन डायरेक्टली येऊ शकतो की कोणतं असं व्याघ्र प्रकल्प आहे ज्याचं सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन म्हणून त्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे। सो केरळ आहे। त्यानंतर प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष झालेले आहेत, त्यामुळे यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे। बघा, प्रोजेक्ट टायगर 50 वर्ष होतील यामुळे म्हैसूर येथे एप्रिल 2023 मध्ये एक परिषद भरली आणि तिथे मोदींनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 रुपयाचं नाणं प्रकाशित केलं आणि तिथे एक पुस्तक देखील प्रकाशित केलं। बघा, अमृत काल का विजन फॉर टायगर कन्झर्वेशन। तर मित्रांनो, प्रोजेक्ट टायगर जो सुरू झाला तो 1 एप्रिल 1973 रोजी झालेला आहे आणि कैलास सांकला या संबंधित आहेत। बघा, लक्षात ठेवा 1 एप्रिल 1973ला व्याघ्र प्रकल्प किंवा प्रोजेक्ट टायगर सुरू झालेला आहे। आणि जर तुम्ही बघितलं वन्यजीव संरक्षण कायदा तर तो 1972ला आहे। सुरुवातीला म्हणजे 1972-73 मध्ये 9 व्याघ्र प्रकल्प होते। जिम कॉर्बेट जे आहे मित्रांनो ते पहिलं नॅशनल प्रोजेक्ट आहे, म्हणजेच पहिला व्याघ्र प्रकल्प आपण त्याला म्हणू शकतो। 1947 मध्ये एकूण 40,000 टायगर आपल्या इंडियामध्ये होते आणि 1970 मध्ये 2000 पेक्षा खाली हे टायगर आकडा जो आहे तो आला होता। महाराष्ट्रामध्ये पहिला मेळघाट अभयारण्य जे आहे तिथे टायगर प्रोजेक्ट आहे अमरावती येथे 22 फेब्रुवारी 1974ला तो स्थापन झालेला आहे।
सो हे टोटल जे आहे मित्रांनो प्रोजेक्ट टायगर विषयी आहे. तसेच जी 5वी व्याघ्र गणना झाली त्यानुसार किती वाघ आहेत, कुठे कोणत्या राज्यामध्ये किती वाघ आहेत, हे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळाले असतील. अगदी सिलेक्टिव्ह डेटा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर पुढचं करंट अफेअरचं महत्त्वाचं बघा. अवैध शिकार आणि वन्यजीव व्यापाराला आळा घालण्यासाठी जागतिक युती करण्यात आलेली आहे. एप्रिल 2023 मध्ये इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, जिला IBC असं म्हटलं जातं. फक्त एवढंच लक्षात ठेवा, तेवढाच पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. आणि नेपाळ जो आहे तो संस्थापक सदस्य रिसेंटली बनलेला आहे या IBCAचा. पुढे जाऊया बघा. देशातील 54वा व्याघ्र प्रकल्प म्हणून वीरांगना दुर्गावती हा व्याघ्र प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये हा व्याघ्र प्रकल्प आहे. मित्रांनो, आता मध्य प्रदेशमध्ये टोटल 7 व्याघ्र प्रकल्प झालेले आहेत आणि मध्य प्रदेश हे राज्य व्याघ्र प्रकल्प असलेलं, म्हणजे सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प जिथे आहेत ते मध्य प्रदेश स्टेट आहे, म्हणून त्याला टायगर स्टेट असे म्हणतात. बघा, राजस्थानमधील जे ढोलपुल करौली आहे ते देखील एक व्याघ्र प्रकल्प नवा तिथे तयार होणार आहे, म्हणजेच त्याला मान्यता मिळणार आहे. पण सध्या मान्यता बाकी आहे ॲज पर 2023. आंध्र प्रदेशमधील जो नागार्जुन सागर हा टायगर प्रोजेक्ट आहे तिथे हा बिगेस्ट टायगर प्रोजेक्ट आहे. म्हणजे एरिया वाईज जर तुम्ही बघितला तर सर्वात मोठा नागार्जुन सागर हा व्याघ्र प्रकल्प आहे आंध्र प्रदेशमधील. आणि जर सर्वात छोटा बघितला एरिया वाईज तर नमेरी, जो की आसाम इथे आहे, तो सर्वात छोटा आहे. मला विचारलं जाऊ शकतं स्टेटमेंटमध्ये. पुढील महत्त्वाचं बघा. 41वे जागतिक वारसा स्थळ म्हणून शांतिनिकेतन, जे की वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, त्याला दर्जा मिळालेला आहे. आणि 42वे जागतिक वारसा स्थळ म्हणून होयसर मंदिर, जे की कर्नाटकमध्ये आहे, त्याला दर्जा मिळालेला आहे. बघा, तुम्हाला शांतिनिकेतन विषयी माहीत असेल, देवेंद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित ते होतं. आणि 1862 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांचे वडील जे आहेत देवेंद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन नावाचे आश्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे ते देवेंद्रनाथ टागोर यांनी बघितलं होतं. बघा, पुढे जाऊया. जागतिक वारसा समिती जी आहे, म्हणजे वर्ल्ड हेरिटेजची कमिटी, तर तिचं अधिवेशन 2023चं, जे की 45वी आवृत्ती होती, ते रियाद, सौदी अरेबिया येथे झालेलं आहे. म्हणजे डायरेक्टली बघा, कंबाईनमध्ये 1 लाईनर प्रश्न येतात की जागतिक वारसा समिती 2023चे अधिवेशन किंवा त्याची 45वी आवृत्ती कुठे पार पडली, तर रियाद, सौदी अरेबिया. पुढे बघा मित्रांनो, ग्वालेर मध्य प्रदेश, हे मध्य प्रदेशमधील शहर आहे ग्वालेर, तर त्याला सिटी ऑफ म्युझिक म्हणून युनेस्कोने दर्जा दिलेला आहे. कशामध्ये, तर सर्जनशील शहरांच्या यादीमध्ये. सर्जनशील शहरे युनेस्कोच्या यादीमध्ये मध्य प्रदेशमधील ग्वालेर या सिटीला सिटी ऑफ म्युझिक म्हणून दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर केरलामधील जे कोझिकोडे सिटी आहे त्या सिटीला सिटी ऑफ लिटरेचर म्हणून दर्जा मिळालेला आहे. आणि याची घोषणा जी आहे 31 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, ऑक्टोबर 2023 मध्ये राष्ट्रीय हळद मंडळ जे आहे ते तेलंगणा येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. जर आपण हळद उत्पादन बघितलं 2023चं, तर सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये होतं, त्यानंतर तेलंगणामध्ये होतं, त्यानंतर कर्नाटकमध्ये होतं. त्यानंतर डीप ओशन मिशन 2021चं आहे, एवढं लक्षात ठेवा. फक्त आलं तर डायरेक्टली तुम्हाला वर्ष विचारतील. महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून सिल्वर पॅम्फ्रेट या माशाला दर्जा देण्यात आलेला आहे. सो सिल्वर पॅम्फ्रेट लक्षात ठेवा. गुजरात राज्याचा मासा घोल मासा, ज्याला ब्लॅक स्पॉटेड क्रॉकर म्हणतात, सी गोल्ड देखील त्याला म्हटलं जातं, तर घोल माशाला गुजरातचा राज्य मासा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. पुढे बघा, स्वच्छ भारत मिशन 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आलं होतं जलशक्ती मंत्रालयाद्वारा. हे फक्त मी एक फॅक्ट इथे लिहून ठेवलेली आहे, जेणेकरून जर आली तर तुम्हाला यायला हवी. 17 सप्टेंबर 2022 रोजी 8 चित्ते नामिबियामधून मध्य प्रदेशमधील जे कुनो राष्ट्रीय उद्यान आहे तिथे आणले होते. तुम्हाला माहीत असेल, हे सर्वांना जवळपास माहीत आहे. 12 चित्ते 2023 मध्ये पुन्हा दक्षिण आफ्रिकेतून कुनो येथील राष्ट्रीय उद्यानात, म्हणजे MP आहे ते, आणि ते 7 नर आणि 5 मादा त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आणल्या होत्या. प्रोजेक्ट चित्ता बघितला तर 2009चा आहे. प्रोजेक्ट टायगर कधीचा आहे, 1973चा, आणि प्रोजेक्ट चित्ता 2009चा. क्लिअर असलं पाहिजे, वेळेवर कन्फ्युजन नको व्हायला आपल्याला. बघा, आता पुढे मूलभूत पशुसंवर्धन आकडेवारी आहे. ही आपल्याला एक वेळा विचारली गेलेली आहे प्रिलिम्समध्येच, म्हणून आपल्याला ही बघणे गरजेचं आहे. सो दूध उत्पादनामध्ये प्रथम स्थान UPचे आहे, त्यानंतर राजस्थानचे आहे, MP, गुजरात आणि आंध्र प्रदेश. जर अंडी उत्पादनामध्ये बघितलं तर आंध्र प्रदेश प्रथम आहे, तामिळनाडू, देन तेलंगणा, वेस्ट बेंगॉल, कर्नाटक. मांस उत्पादनमध्ये UP प्रथम आहे, वेस्ट बेंगॉल, 3 नंबरला महाराष्ट्र आहे आपलं मांस उत्पादनामध्ये, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. लोकर उत्पादनामध्ये राजस्थान प्रथम आहे, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर, त्यानंतर गुजरात, त्यानंतर 4थ्या नंबरला महाराष्ट्र आहे आणि 5व्या नंबरला हिमाचल प्रदेश आहे. म्हणजे मांस उत्पादनामध्ये महाराष्ट्र 3रे आहे, लोकर उत्पादनामध्ये महाराष्ट्र 4थे आहे.
सो दॅट्स इट, एवढं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा, रिसेंट जी ग्रुप सी मेन्स झाली त्यामध्ये हा प्रश्न आला होता, COP27 जे की एक पर्यावरण विषयक परिषद आहे ती कुठे भरली, तर इजिप्त त्याचं उत्तर होतं. मग आता 2023मध्ये COP28 जी आहे ती 28वी आवृत्ती दुबई येथे भरली, म्हणजे UAE. याचे अध्यक्ष सुलतान जबेर होते. 2024ची जी 29वी परिषद भरणार आहे तर ती बाकू अझरबैजान येथे भरणार आहे. COP29 या नावाने ती ओळखली जाईल. सो अशा प्रकारचं हे आहे. COP8 जी आहे ती पहिल्यांदा इंडिया न्यू दिल्ली येथे भरली होती. सो हा क्वेश्चन तुम्हाला आलेला आहे, 27चं विचारलेला आहे आणि 28 किंवा 29 विचारू शकतात. सो 28 जी आहे ती दुबई आणि 29 जी आहे ती बाकू अझरबैजान येथे. नंतर बघा, 2023मध्ये जे काही भूकंप किंवा चक्रीवादळ आले आहेत त्याविषयी आपण माहिती बघूया. सप्टेंबर 2023मधील जो मोरोक्को येथील भूकंप आहे तो तुम्हाला फक्त माहिती असावा की सप्टेंबर 2023मध्ये मोरोक्को येथे भूकंप आला होता. त्याविषयी जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. ऑपरेशन करुणा विचारलं गेलेलं आहे. म्यानमारला मदत करण्यासाठी हे ऑपरेशन करुणा आपल्या देशाद्वारा राबवल्या गेलेलं आहे. चक्रीवादळे मित्रांनो जर बघितले तुम्ही 2023मधले तर 9 मे 2023 रोजी मोखा हे चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये आलं होतं आणि येमेनने त्याचं नामकरण केलं होतं मोखा म्हणून. बिपरजॉय 6 जून 2023 रोजी आलं होतं. बिपरजॉय लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. अरबी समुद्र येथे ते चक्रीवादळ आलं होतं आणि बांगलादेशने त्याचं नामकरण केलेलं आहे बिपरजॉय म्हणून. तेच जे चक्रीवादळ आहे ते अरबी समुद्रामध्ये आलं होतं 20 ऑक्टोबर 2023 रोजी. हामून जे चक्रीवादळ आहे त्याचा परिणाम बांगलादेश, म्यानमार आणि ईशान्य भारतामध्ये आपल्याला दिसला होता. 21 ऑक्टोबर 2023 रोजी ते आलं होतं. त्यानंतर मिथिली जे आहे ते 14 नोव्हेंबर 2023 रोजी बंगालच्या उपसागरामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर बघा पुढे, पहिले फळांचे गाव म्हणून धुमाळवाडी हे की साताऱ्यातील गाव आहे त्याला दर्जा मिळालेला आहे. पहिलं जैवग्राम म्हणून दासपारा जे त्रिपुरा राज्यामध्ये आहे. त्यानंतर 24 तास सोलरवर चालणारे मोढेरा हे गाव आहे गुजरातमधील. IISR चंद्रा हे काय आहे तर एक काळी मिरीची जात आहे. 5 एप्रिल 2023 रोजी 7वा भारत जपान संरक्षित धोरण संवाद जो आहे तो नवी दिल्ली येथे करण्यात आला. ध्रुव कोची इंटिग्रेटेड सिम्युलेटर कॉम्प्लेक्स, लष्करासाठी पहिला आधार नोंदणी केंद्र जे आहे ते नवी दिल्लीने उभारलं. HAL हेलिकॉप्टर खरेदी, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने अर्जेंटिनाकडून हेलिकॉप्टर खरेदी केलेली आहे. पहिले पोलीस ड्रोन युनिट ग्रेटर चेन्नई तमिळनाडू येथे उभारण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अगदीच या एका पेजेसच्या नोट्स आहेत फक्त पर्यावरण घडामोडीच्या. आय होप तुम्हाला सर्व काही क्लिअर झालं असेल आणि एवढंच करा, एवढंच इम्पॉर्टंट आहे 2023मधील. सो याच्या बाहेर क्वेश्चन शक्यतो जाणार नाही. आणि बघा फक्त ही नोट्स जी आहे 10-12 पानांची ती जरी तुम्ही केली तरी फक्त 2023चे जे क्वेश्चन येतील, समजा 7-8 क्वेश्चन 2023मधून तुम्हाला विचारतील, सो त्यापैकी तुमचे 5+ क्वेश्चन इझिली कव्हर होतील फक्त 10 पानं जर तुम्ही पाठांतर केलीत तर. मग आता प्रश्न उठतो की ही नोट्स तुम्ही मागत आहेत बघा सर्वजण, तर ही नोट्स तुम्हाला कशी मिळेल. बघा आता पहिल्यांदा मी तुम्हाला या नोट्सचा एक ओव्हरव्ह्यू देतो की ही नोट्स नेमकी कशी आहे, किती पानांची आहे. बघा, आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल. करंट अफेअर्स 2023 इथे लिहिलेलं आहे मी. इथे पहिल्यांदा राजकीय घडामोडी आहे या पानावरती, त्या आपण ऑलरेडी बघितल्या. देन इथे तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला दिसतील आर्थिक घडामोडी. देन आर्थिक घडामोडी झाल्यानंतर तुम्हाला इथे अहवाल आणि निर्देशांक दिसतील. त्यानंतर कृषी व पर्यावरण घडामोडी दिसतील ज्या की आता आपण बघितल्या. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञानच्या दिसतील. विज्ञान तंत्रज्ञान झाल्यानंतर तुम्हाला इथे संरक्षण घडामोडी दिसतील. संरक्षण घडामोडीनंतर तुम्हाला प्रमुख नेमणुका दिसतील. इथे प्रमुख नेमणुकानंतर निधन वार्ता, क्रीडा घडामोडी. त्यानंतर जर तुम्ही इथे आला बघा क्रीडा दिन वगैरे तुम्हाला इथे दिलेला आहे. महत्त्वाचे पुरस्कार तुम्हाला इथे दिसतील. सर्व जे महत्त्वाचे पुरस्कार आहे एक्झामदृष्ट्या महत्त्वाचे ते इथे लिहिलेले आहेत. प्रादेशिक घडामोडी तुम्हाला दिसतील. प्रादेशिक घडामोडी झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे दिसतील. राष्ट्रीय घडामोडी इथे दिसतील. देन महोत्सव व परिषदा इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे दिनविशेष जे की चर्चेतील पुस्तकं वगैरे आहेत ते सर्व तुम्हाला या नोट्समध्ये मिळेल. मग आता ही नोट्सची PDF तुम्हाला कशी मिळेल. बघा आता ही नोट्स जी आहे मित्रांनो ती फ्रीमध्ये तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी यू हॅव टू पे सम अमाऊंट. सो अमाऊंट किती असेल, अगदीच तुमच्या 2 दिवसाच्या नाश्त्या एवढी ती अमाऊंट असणार आहे. फक्त ही नोट्सच मी तुम्हाला त्यामध्ये देणार नाही, तर त्यामध्ये 2024मध्ये ज्या काही 6 महिन्याच्या घडामोडी होतील किंवा झालेल्या आहेत तर त्याच्या देखील नोट्स मी बनवलेल्या आहेत. म्हणजे त्यावरती काम चालू आहे. त्या देखील तुम्हाला काही कालावधीनंतर मिळतील. प्लस 2023मध्ये जसा हा व्हिडिओ बनवला
त्याच प्रकारचे या सर्व घडामोडींचे म्हणजे ज्या काही राजकीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील, राष्ट्रीय असतील, त्या सर्व घडामोडींचे सेम व्हिडिओ तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुम्ही नोट्स वाचाल, व्हिडिओ बघाल, तेव्हा तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज पडणार नाही. सो दॅट्स हाऊ इट विल वर्क. तर तुम्हाला या 2023च्या संपूर्ण वर्षाच्या नोट्स मिळतील, प्लस त्यांचे व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, प्लस 2024च्या 6 महिन्यांचे तुम्हाला नोट्स मिळतील. मग हे सर्व तुम्हाला किती रुपयामध्ये मिळेल? तर अगदी मिनिमम अमाऊंट आहे मित्रांनो 99 रुपीज, जो की तुमचा 1-2 दिवसाचा खर्च असेल. जर तो तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट केला, सो दॅट विल बी डेफिनेटली बेनिफिशियल टू ऑल ऑफ यू. तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टमुळेच मी हे शेअर करत आहे आणि अगदी लिमिटेड लोकांना मी हे देणार आहे. म्हणजे अगदी फक्त आपल्याला 100 ॲडमिशन्स करायचे आहेत. 100 पीपल झाल्यानंतर कोणालाही यामध्ये ॲडमिशन किंवा जो काही आपला पर्सनल ग्रुप राहील त्यामध्ये ॲड केला जाणार नाही. सो अशा प्रकारे तुम्हाला ही नोट्स मिळू शकेल. मी सांगितलं तुम्हाला, क्लिअर सर्व केलेलं आहे, तुम्हाला काय काय त्यामध्ये मिळेल. फक्त तुम्हाला 99ची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, जे की खूप कमी आहे मित्रांनो. आता जर तुम्ही अदर क्लासेस किंवा काहीतरी बघाल तर त्यामध्ये खूप सारा पैसे घेऊन देखील तुम्हाला क्वालिटी कंटेंट मिळत नाही. बघा, माझं एकच म्हणणं आहे, जेवढं कमी रिसोर्सेस असतील तेवढं तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा बेनिफिट दिसेल. आणि जर तुम्ही चांगले त्या म्हणजे पाठांतरच केला डायरेक्टली, सो यू कॅन गो अबव 10 मार्क्स अल्सो, म्हणजे प्रिलिममध्ये तरी मी म्हणेन. तर बघा, आता ज्याला परचेस करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर एक हा जो स्क्रीनवर नंबर दिसतो आहे किंवा एक QR कोड दिसतो आहे, त्यावरती 99च्या पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही. म्हणजे 99चं पेमेंट अगोदर करा. स्क्रीनवर हा नंबर दिसतो आहे, तसेच त्या बाजूला QR दिसतो आहे, त्यावर अगोदर पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर त्याच नंबरवरती टेलिग्रामला तो पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा. टेलिग्रामला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲड व्हाल, जो की आपला पर्सनल टेलिग्राम ग्रुप असेल. तो कुणालाही त्यातील कंटेंट वगैरे दिसणार नाही, फक्त जे पे करतील त्यांनाच दिसेल. तर त्या ग्रुपमध्ये ॲड झाल्यानंतर तुम्हाला हे सर्व काही तिथेच मिळणार आहे. आणि जसं या व्हिडिओमध्ये आहे त्यापेक्षा बेटर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आय होप दॅट विल डेफिनेटली हेल्प ऑल ऑफ यू. तर मित्रांनो, ज्यांना कुणाला पेमेंट करायचं असेल लवकर करा, बिकॉज देर आर लिमिटेड ॲडमिशन्स. ओके, तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याच करंट अफेअर्सविषयी इन डिटेलमध्ये ही माहिती सांगायची होती आणि एक टॉपिक देखील तुम्हाला कव्हर करून द्यायचा होता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. MPSC पॉईंटचे व्हिडिओ आवडत असतील, सो यू कॅन डेफिनेटली गो टू द परचेस. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.